अगं काय करतेयस? मी मी काय करते? खरं तर तुला विचारावं म्हणत होते मी. काय करतेस तू रमा? नाही म्हणजे एवढी तयारी कसली चालू आहे? अगं मी कोथिंबीर वड्या बनवल्या आहेत, तर सोबत खायला चटणी बनवते. वाव, कोथिंबीर वड्या एक्सलंट. मंगलच्या फेवरेट ना? तुला कसं माहित? का? मला माहिती नसू शकतं. ओ येस राईट. मी मंगलला कधी भेटलेच नाहीये ना, मग मला कसं माहित? बरोबर. पण मग भेटली तर तू पण नाहीयेस ना तिला. मग प्रश्न हा आहे की तुला कसं माहित? हा, मला निरंजन बोलला होता. हा अच्छा, निरंजन दादा. की स्वतः मंगल? काय बोलतेस तू? मी काय बोलते रमा? काय ना, तू एक तर खरंच खूप भोळी आहेस किंवा मग भोळसटपणाचा ढोंग आणतेस. पण या दोन्ही पैकी खरं काय आहे ते खूप लवकर कळणार आहे सगळ्यांनाच. लक्षात ठेव. हे बघ सिद्धार्थ, मला माहितीये तू माझ्यावर रागवलायस, पण मला तुला काहीतरी दाखवायचंय खूप महत्वाचं. सिद्धार्थ मी तुझ्याशी बोलते. अरे ऐकलं मी. मग काय? मला काही बघण्यात इंटरेस्ट नाहीये प्रियंका. हे बघ, आय एम सॉरी. तुझा इंटरेस्ट असेल नसेल मला माहित नाही, पण तुला बघावंच लागेल. प्लीज प्रियंका प्लीज. अरे असं काय करतोयस? मला पुरावा सापडलाय सिद्धार्थ. मंगल आणि रमाचा संबंध होता, या गोष्टीचा पुरावा सापडलाय मला. हे बघ, तुला जे काही रिॲक्ट करायचं असेल ना, ते तू तो पुरावा बघितल्यानंतर कर ना रिॲक्ट. पण फक्त माझ्यासाठीच येतात. किमान एकदा शांतपणे बघ तरी मला काय सापडलंय ते. प्लीज. असं काय सापडलंय तुला? सीडी. मंगल आणि रमाचे एकत्र फोटोज असलेली सीडी. सिद्धार्थ, प्रियंका, दॅट्स इम्पॉसिबल. इट्स नॉट. हे बघ, कठीण होतं पण इम्पॉसिबल नव्हतं कधीच. तू तुझ्या डोळ्यांनी स्वतःहून बघ, मग तुला विश्वास बसेल. प्लीज चल ना सिद्धार्थ, प्लीज. लुक व्हॉट? अरे सीडी. सीडी? अरे सिद्धार्थ, इकडेच होती. मी इथेच ठेवली होती सीडी. कुठे गेली? कुठे गेली सीडी? एक मिनिट. असं कसं शक्य आहे? सिद्धार्थ, मी तिकडेच ठेवली होती. कसं होऊ शकतं सिद्धार्थ? आय डोंट अंडरस्टँड. कुठे सीडी? तुला खोटं वाटतंय ना हे सगळं? अरे मी इथेच ठेवली होती सीडी.
रमा, मला माहितीये रमानेच घेतली असणार ती सीडी. प्रियंका प्लीज. रमा, बाहेर ये. प्रियंका प्लीज. रमा, कुठे आहेस तू? रमा, रमा, कुठे आहेस तू? प्रियंका स्टॉप इट. रमा, स्टॉप डाउटिंग ऑफ काय काय झालं? काय नाही, तू जा तुझं काम कर. एक अरे मिनिट. पण झालं काय? काहीच नाही झालंय. तू त्याला का विचारतेस? आणि लेट इट बी. नो, विचारायचं नाटक तरी करायची काय गरज आहे अगं? तुला चांगलंच माहितीये तू काय केलंयस ते. प्रियंका एक मिनिट सिद्धार्थ प्लीज. नाही काय काय केलंय मी? ती सीडी कुठे? सीडी? रमा, सीडी कुठे? तू काय बोलतेस? मला काही नाही एक मिनिट, बस बस बस. ओके, हे बघ रमा, आता या क्षणी जे काही खरंय ते खरं खरं सांग, नाही तर मावशी. हे मावशी, अगं हे काय केलंस? हा, सुटणार नाही. सुटणार नाही. आपणही सुटणार नाही आणि ग्रहणही सुटणार नाही. अगं काय बोलतेस ग मावशी? प्रियंका, हे बोट दाबून ठेव, मी बँडेज घेऊन येतो. कम हिअर, कम हिअर. मावशी. सुटणार नाही. हा मॅडम, ती पहिले डेंजर आहे, लय डेंजर. आपल्याला माहित होता ती असला काहीतरी गेम खेळणार. शैतान, शैतानला वश में करना आसान काम नहीं है मैडम. सीधी उंगली टेढ़ी करना ही पड़ता है. आका, मेरे आका, माझ्या आकाची मदत घ्यावी लागणार. काय? कोणाची मदत? माझ्या आकाची मदत. देखो मॅडम, आता पण तुम्ही जे काही करायचं होतं ते केलं. आता तुम्ही किती काय पण केलं ना तरी ती बाई तुमच्या हाती लागणार नाही. शैतान को काबिज करने के लिए एक ही रास्ता है, वो है काला जादू. काय? हाँ मैडम, काम ले खतरनाक है पर उसको वश करने के लिए ये एक ही रास्ता है. नाहीये बघा, ते जे काही असेल मी असं काहीही करणार नाहीये. नहीं नहीं, तुम टेंशन मत लो, चिंता नको. मी सगळं करेन. हाँ, उस शैतान का नाम और निशानी मिटा देगा. जे काही तुम्ही हेल्प केली आहे ना त्यासाठी थँक्यू, पण आता मला तुमची गरज नाही. हाँ? नहीं नहीं मॅडम, ती बाई लय डेंजर आहे मॅडम. मॅडम असं नका करू मॅडम. अहो ती बाई साधी नाही आहे, फार डेंजर बाई आहे. तिने निरंजन साहेबाला गिळून टाकलेला आहे. आता तुमच्या होणाऱ्या हस्बंडचा नंबर आहे. डॉक्टर साहेबांची जान खतरे में मैडम, उसको बचाना पड़ेगा मैडम. मैडम तुम समझता क्यों ना मैडम? और उसकी जान को खतरा है, उसको बचाना पड़ेगा मैडम. उसकी जान को खतरा है, उसको बचाना पड़ेगा मैडम. तुम बात को क्यों नहीं समझ रहे हो मैडम? कशाला करायचे नसते उपद्व्याप? काही उपयोग आहे का त्याचा? नाही ना. आता नका हा करू. नाही ना करणार. अरे आलास तू? हो, पण हे तू. अरे जखम मलमपट्टी करतेय. आणि प्रियंका प्रियंका असेल ना इकडेच कुठेतरी. नाहीये. अरे मग गेली असेल कुठेतरी. एवढं काय त्यात?
मग मावशीची अवस्था बघ. अशा कंडिशन मध्ये प्रियांकाने थांबायला नको का? अरे मी आहे ना सिद्धार्थ. मी आहे. तुटली? अशी कशी तुटली? म्हणजे ते ते चुकून. चुकून? अगं एकच सीडी होती माझ्या मुलाच्या बर्थडेच्या फोटोजची. काय? एकच होती? हो, एकच होती. हे बघा मॅडम, मला ना त्यातला एक फोटो आहे ना, तो हवाय. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही नाही का त्या दिवशी म्हणाला होतात की काही प्रिंटेड फोटोज आहेत, आपण त्यात प्लीज चेक करू शकतो का? प्लीज. पण त्यावेळी मी हेही म्हणाले होते की त्यात मंगलचा फोटो नाहीये. माझ्याकडे काही नाहीये आता द्यायला. झाली तेवढी मदत पुरे झाली. आय एम रिअली सॉरी. येते मी. एक मिनिट थांब. मंगलचं जे झालं ते वाईटच झालं, पण इतक्या वर्षात कुणीही आलं नाही तिची चौकशी करायला. पण तू आलीस आणि तेव्हापासून मंगलचा हसरा चेहरा सारखा डोळ्यासमोर दिसतोय. मी काही तिची जीवाभावाची मैत्रीण नव्हते, पण ओळखायचे मी तिला. मंगलचा स्वभावच असा होता ना की ती सगळ्यांना आपलंसं करायची. माझ्यासारखीच तिच्या ट्रेनच्या मैत्रिणी पण असणार. नक्कीच. ट्रेनच्या मैत्रिणीविषयी ना ती बोलायची अधूनमधून. शाळेत येताना ना ती 10:22ची ट्रेन पकडायची आणि जाताना संध्याकाळी ना ती 5:10ची लोकल पकडायची. मधला लेडीजचा डबा होता ना, ठरलेला होता तिचा. 10:22 आणि 5:10. हो. 2-3 वर्ष झाली त्या गोष्टीला, पण तू तिकडे जाऊन बघ, कोणतरी ओळखीचं नक्की भेटेल तुला. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही यांना ओळखता का? नाही. करू कसं शोधू? प्रियांका या रूम मध्ये काय करत असते नेमकं? रघुवीर अमात्य.
हो मॅडम काय काढा ते. का तुम्ही हो मी टीसी आहे आणि ड्युटी आहे या स्टेशनवर माझी. आणि का म्हणजे काय हो हल्ली रूल्स खूप स्ट्रिक्ट झालेले आहेत. हे असले पोस्टर स्टेशनवर लावायला अलाउड नाहीये. हे बघा सर प्लीज, ही ना माझी मैत्रीण आहे सर. ती बेपत्ता झाली आहे आणि तिला ओळखणारं कोणीतरी सर. बरोबर आहे तुमचं आणि दिसतंय ते मी समजू शकतो. काय ना हे असे पोस्टर चिटकवण्यासाठी स्टेशनवरच्या पोलीस केबिन जवळ व्यवस्था केलेली आहे नोटीस बोर्डची. ते काढा आणि तिकडे लावा. पण सर तिकडे लावून काय फायदा? म्हणजे सर ही जी माझी मैत्रीण आहे ना ती इथे येणाऱ्या लेडीज डब्यातून ट्रॅव्हल करायची. त्यामुळे तिला ओळखणाऱ्या बायका ह्या याच लेडीज डब्यातून उतरत असणार ना. आणि मग त्या या पोलकडे बघतील आणि या पोस्टरला बघून त्यांना काहीतरी मला सांगता येईल सर. तुमच्या नोटीस बोर्डाकडे त्यांचं लक्षच नाही जाणार हो सर. आम्हाला पण वाटतं तुमची मैत्रीण लवकरात लवकर सापडावी. पण काय ना रूल्स म्हणजे रूल्स. ओके सर ओके. मी काढते हा पोस्टर. पण उद्या हा सर काय ना उद्या सकाळी 10:22 जी लोकल आहे ना ती एकदा येऊन गेली ना सर तर मी लगेच काढेन तो पोस्टर. प्लीज सर हो, प्लीज सर ही रिक्वेस्ट आहे सर माझी. प्लीज मदत करा मला प्लीज. बरं ठीक आहे पण उद्या आठवणीने काढा. थँक्यू सर. मी नक्की काढेन सर. आय प्रॉमिस. हा थँक्यू सो मच सर. सापडले का पुरावे? सांग ना. रमा आणि मंगलचा संबंध आहे असं सिद्ध करणारे पुरावे तुला सापडले का? की आता फ्रेश होऊन परत जायचंय शोधायला? गरज पडली तर जाईनही. तुझी गरज मला या घराला या घरच्या माणसांना जास्त असं वाटत नाही तुला? सिद्धार्थ मी जे काही करते ना ते या घरासाठी इथल्या माणसांसाठी आणि स्पेशली तुझ्यासाठीच करते. अरे हो का? जर तू हे सगळं माझ्यासाठी करत असशील ना तर मला विचार की मला काय हवंय, माझी काय इच्छा आहे. ते काय इच्छा आहे तुझी? सांग ना काय इच्छा आहे? मी घरात बसून राहावा हातावर हात ठेवून की निमूटपणे बघत राहावं जे काही घडतंय ते? सांग ना. दिस इज व्हॉट यू वॉन्ट? प्रियंका मावशीची कंडिशन बघ. तिची सगळी काळजी फक्त आणि फक्त रमा घेते. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मावशींची काळजी करण्यासारखी अवस्था पण तिनेच केली आहे. इफ यू फॉरगेट दॅट. मस्त करेक्ट तुझं. म्हणजे मावशीच्या या कंडिशनला रमा जबाबदार आहे पण तिची काळजी पण रमाच घेते. का तर तिला लोकांची काळजी घेणं खूप आवडतं पण त्याआधी ती मुद्दाम लोकांची तब्येत खराब करते. चांगलं लॉजिक आहे तुझं. मस्त. बाय. गुड नाईट.